तुमच्या व्यथा असतील तर माझ्याही पण आहे, पण हे समजून घेतलं पाहिजे आणि समजून घेताना आपण एकत्रित आलो तरच आपल्या अडचणी दूर होते. आत्ताच आमचे एक राजगुरू वाजे साहेबांना इथे बोलतो, तिथे हजारो लोक उभे राहिले. ते हजार महत्वाचे तर आपण महत्वाचे, आपण तेवढेच महत्वाचे, पण आपण त्यांच्या दालनावर जर गेलो तर अजून ताकद वाढेल. काय जर तुमच्या दारावर आमचा मोर्चा आला तर नक्कीच तुम्हाला कसं वाटेल? एक तर सामोरे येतील, नाहीतर मागच्या दारावर पळून जातील. काय साधी गोष्ट आहे. मग आमच्या व्यथा मांडायचं असेल तर आम्ही त्यांच्यासाठी ज्या मतपेटीतून योगदान दिलं असेल तर ते नक्कीच आपल्याला आपल्या समस्या दूर करण्यासाठी कार्यक्षेत्र सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या व्यथा केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये मांडून आपल्याला न्याय देण्याचं काम करतो. पण आपल्याला जागरूक राहावं. ते लोकप्रतिनिधी आहे, लोकांच्या कार्यासाठी उभं निवडून दिलंय त्यांना. काय बरोबर आहे ना? तो व्यक्तिगत मी जाऊन भेटतो तो भाग वेगळा आहे, पण सर्व जर एकच आले तर ताकद वाढेल. आणि या निमित्ताने सर्वांचं याने त्यांचा छोट्या खाली सत्कार पण करूया. म्हणजे त्यांच्यावर काय झालं माहिती आहे का? शालीतून शाल जोडे. काय बरोबर? शालीतून या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. आपुलकीचं नातं तयार करा, समस्याही दूर होती. ठीक आहे, या ठिकाणी सर्वांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या पुढच्या रणनीती कशा असेल, आपण किती लोकांना वाटतं